हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्णता मिळावी यासाठी आपण वरून स्वेटर घाल, टोपी घाल असे उपाय करत असतो. आता वरून उष्णता मिळावी यासाठी तर आपण काळजी घेतच असतो. त्याचबरोबर शरीराला आतून उष्णता मिळावी यासाठी उष्णता देणारे पदार्थ खाणं देखील तितकंच आवश्यक असतं. तर आज आपण आपल्या शरीराला उष्णता मिळावी यासाठी एक पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ जो आहे तो खायला अतिशय टेस्टी असणार आहे. त्याचबरोबर बनवायला कमीत कमी साहित्य लागणार आहे, खूप काही साहित्य लागणार नाही. आणि त्याचबरोबर हा जो पदार्थ आहे तो प्रवासात देखील 4 ते 5 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे टिकणार आहे. त्याचबरोबर कधी कधी आपल्या तोंडाला काही चवच लागत नाही, तर अशा वेळी देखील हा पदार्थ आपल्या तोंडाला एक चांगली चव अशी देऊ शकतो. तर हा पदार्थ म्हणजे आपण आज पाहणार आहोत ती म्हणजे शेंगदाणा पोळी. तर ही शेंगदाणा पोळी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची घंटा वाजवायला देखील विसरू नका. चला तर आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. शेंगदाणा पोळी म्हणलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे हे आलेच. सुरुवातीला मी या ठिकाणी 1 बाउल होतील इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना आपल्याला खूप गॅसची फ्लेम जी आहे ती खूप मोठी ठेवायची नाहीये किंवा खूप बारीकही ठेवायची नाहीये. मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्याचा कलर जो आहे तो खूप काळा होऊ द्यायचा नाहीये. त्याचे थोडेसे साल निघायला लागले की ते आपण शेंगदाणे भाजायचे बंद करणार आहोत. काही वेळेला शेंगदाणे जे असतात ते ओलसर असतात, त्यामुळे शेंगदाणे भाजून घेतले की त्यातला पाण्याचा अंश जो आहे तो निघून जातो. आणि मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण ही जी काही शेंगदाणा पोळी बनवणार आहोत ती 4 ते 5 दिवस आपली टिकणार आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर ती पोळी जी आहे ती व्यवस्थित टिकत नाही. त्यामुळे आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला खूप काळे होऊ द्यायचे नाहीयेत किंवा करपू द्यायचे नाहीयेत. नाहीतर आपल्या पोळीला जी आहे ती करपलेली अशी चव येईल. यासाठी एक 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर शेंगदाणे आपण छान असे भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे जे आहेत ते मी गार होण्यासाठी एका कापडावर, एका सुती कापडावर काढून घेणार आहे. प्लेटमध्ये काढले तर काही वेळेला त्याला परत पाणी सुटण्याची शक्यता असते. शेंगदाणे मी सुती कापडावर गार होण्यासाठी म्हणून काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी या ठिकाणी 1 बाउल होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यापासून आता पारीसाठी लागणारी कणिक जी आहे ती आपण आता मळून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला चवीसाठी म्हणून चिमूटभर असं मीठ जे आहे ते ऍड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला गव्हाच्या कोरड्याच पिठामध्ये मीठ जे आहे ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे आणि याची छान अशी कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, अशा प्रकारे आपल्याला कणिक जी आहे ती मळायची आहे. खूप कणिक जर पातळ झाली तर आपल्याला पोळी जी आहे ती लाटता येणार नाही आणि खूप जर कणिक जी आहे ती घट्ट असेल तर पोळी आपली काय होईल, थोडीशी कडक होईल. यासाठी आपण काय ठेवायचे, खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, अशी कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करूयात. अशा प्रकारे फायनली आपला कणकेचा गोळा जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि हा कणकेचा गोळा आता 15 मिनिटासाठी म्हणून मी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आपली कणिक जी आहे ती छान अशी भिजली जाईल. यानंतर शेंगदाणे जे आहेत ते आपले गार झालेले आहेत. आता या शेंगदाण्याचं आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे ऍड केलेले आहेत आणि ते आपल्याला बारीक करायचे आहेत. शेंगदाणे बारीक करताना खूपही अगदी बारीक करायचे नाही आहेत. सुरुवातीला आपण थोडेसे मोठे ठेवतोय. यानंतर आपल्याला यामध्ये गूळ ऍड करायचा आहे. ज्या बाउलनं मी शेंगदाणे घेतले होते त्याच बाउलनं या ठिकाणी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. मला शेंगदाणा पोळी खूप अशी गोड नको आहे, त्यामुळं 1 बाउल जेवढे मी शेंगदाणे घेतले होते तर या ठिकाणी मी पाऊण बाउल होईल इतका गूळ जो आहे तो बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि तो आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर ऍड करायची आहे. मी वेलची पावडर बनवताना साखर वापरली होती, त्यामुळं या ठिकाणी मी अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर वापरली आहे. तुमची जर फक्त वेलची पावडर असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला वेलची पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. आता हे सगळं जे आहे ते मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे.
मिक्सरला हे सगळं व्यवस्थित फिरवून घेताना आपल्याला खबरदारी घ्यायची आहे की त्याचा खूप असा तेलकट गोळा तयार होता कामा नये, जेणेकरून आपल्याला पोळी जी आहे ती व्यवस्थित लाटता येईल. तर हे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एखादा काही शेंगदाणा राहिला असेल, काही असेल तर ते आपण काय करायचं, बाजूला काढून घ्यायचं. नाहीतर तो जो आहे तो आपल्याला पोळी लाटताना मध्ये येऊ शकतो. अशा प्रकारे पोळीसाठीचं सारण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. त्याचबरोबर आपली कणिक जी आहे ती छान अशी भिजून तयार झालेली आहे. आता यापासून आपल्याला पोळी बनवायला सुरुवात करायची आहे. पोळी बनवायला सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला मी अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते पोळपाटाला लावून घेतलंय आणि त्याचबरोबर हे जे आहे ते आपल्याला कणकेला देखील तेल थोडंसं असं लावून घ्यायचं आहे. कणकेला मी छान असं तेल जे आहे ते लावून घेतेय. आता पोळी बनवण्यासाठी आपण यातला एक छोटासा गोळा जो आहे तो बाजूला काढून घेऊया आणि तो छान असा हातावर एकसारखा करून घेऊयात. या गोळ्याला मी थोडंसं आता दोन्ही बाजूला पीठ असं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो थोडासा खोलगट असा बनवायचा आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सारण जे आहे ते व्यवस्थित भरू शकू. एखाद्या वाटीसारखा आकार आपल्याला त्याला देऊन घ्यायचा आहे. आता मी यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं सारण जे आहे ते भरून घेतलेलं आहे. सारण भरताना आपल्याला खूप कमी नाही, खूप जास्त नाही, अशा प्रमाणात आपल्याला सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण सगळ्या बाजूनं हा जो गोळा आहे तो पूर्णपणे बंद करणार आहोत. कुठल्याही बाजूला आपल्याला एखादी चीर वगैरे जाता कामा नये, ज्यातून सारण जे आहे ते बाहेर येईल अशा प्रकारे काहीही आपल्याकडून होता कामा नये. आपली पोळी जी आहे ती व्यवस्थित बनायला हवी, यासाठी सगळ्या बाजूनं मी छान असा तो व्यवस्थित बंद करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला पोळी लाटण्यासाठी म्हणून जो काही सारण भरलेला गोळा आहे तो रेडी झालेला आहे. आता परत एकदा मी त्याला थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला अतिशय हलक्या हातानं पोळी जी आहे ती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना ती आपल्याला थोडीशी जाडसर अशीच ठेवायची आहे. पोळी आपल्याला काठावर थोडी थोडी करून अशी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती मध्ये लाटायची आहे. सगळं सारण जे आहे ते काठापर्यंत व्यवस्थित असं पसरलं गेलं पाहिजे. पोळीची साईज जी आहे ती मी खूप मोठी ठेवलेली नाही आहे. मीडियम साईजची थोडीशी जाडसर अशी पोळी जी आहे ती मी लाटून तयार केलेली आहे आणि आता तवा जो आहे तो छान असा गरम झाला होता. तव्यामध्ये मी पोळी जी आहे ती टाकून घेतलेली आहे. आता ही पोळी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. यामध्ये आपण गुळाचा वापर केला होता. सारण बनवताना गुळाचा वापर केला होता. त्यामुळं जर गॅसची फ्लेम आपण खूपच मोठी ठेवली, तर त्यावेळी त्यातला गूळ जो आहे तो पातळ होईल आणि तो करपला जाण्याची शक्यता असते. यासाठी आपल्याला गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. पोळी जी आहे ती एका बाजूनं भाजून झालेली आहे, ती मी पलटून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी त्याला वरून तेल जे आहे ते लावून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आणखी 2 ते 3 मिनिटासाठी पोळीची दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घेऊया आणि त्याला देखील आपण तेल जे आहे ते लावून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली पहिली पोळी जी आहे ती छान अशी भाजून झालेली आहे. त्याचा कलर देखील छान आलेला आहे आणि मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवल्यामुळं त्यातला गूळ जो आहे तो करपला गेलेला नाही आहे. त्यामुळे आपल्या पोळीला कलर देखील एक खूपच छान आलेला आहे. तर ही बघा आपली पहिली पोळी जी आहे ती तयार झालेली आहे. आता ही पोळी जी आहे ती मी सुती कापडावर आहे ती काढून घेणार आहे. या ठिकाणी पोळीचा कलर जो आहे तो तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते तयार करून घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर शेंगदाणा पोळी हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि अतिशय मोजक्या साहित्यात तो बनला जातो. पूर्वीच्या काळी बघा कुणी बाहेरून आलं तर त्याला पहिल्यांदा गूळ आणि शेंगा द्यायची अशी पद्धत होती. तर त्यामागचं कारण म्हणजे गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे असतात. हे मिश्रण जे आहे ते शरीराला ऊर्जा देतं, पचन सुधारतं, हाडे मजबूत करतं आणि त्याचबरोबर रक्तशुद्धीस देखील मदत करतं. हृदयाचं आरोग्य सुधारतं, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास हे मिश्रण जे आहे ते मदत करतं. तर अशा प्रकारे आपली दुसरी पोळी देखील लाटून जी आहे ती तयार झालेली आहे. यापूर्वीच्या पोळीप्रमाणेच ही पोळी देखील आपल्याला दोन्ही बाजूनं छान अशी भाजून घ्यायची आहे. त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान पोळी तयार करून घ्यायची आहे.
आता या ठिकाणी पोळी ज्यावेळी आपण बनवणार आहोत त्यावेळी सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते एकमेकांवर टाकायच्या नाही आहेत. तर त्या सुती कपड्यावर तर आपण टाकणारच आहोत. त्याचबरोबर त्या थोड्याशा पसरून ठेवायच्यात. नाहीतर पोळ्या ज्या आहेत त्या गरम गरम जर एकमेकांवर राहिल्या तर त्या काय होईल, गूळ जो आहे तो पातळ होऊन एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करायच्या, थोड्याशा त्या पसरून अशा ठेवायच्यात. तर फायनली अशा प्रकारे सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्या आपण तुपाबरोबर खाणार आहोत. तर ही होती आजची आपली पौष्टिक 4 ते 5 दिवस टिकणारी शेंगदाणा पोळी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.